राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहरच्या वतीनं अतुल बबनराव धावडे यांची खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तसंच खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे। नियुक्ती पत्र सुप्रिया सुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं। यावेळी शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, पुणे महानगरपालिका गटनेते काकासाहेब चव्हाण, नगरसेविका अनिताताई इंगळे, ग्रामीणचे अध्यक्ष त्र्यंबक मोकाशी यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। अतुल धावडे आणि यापूर्वी कोंडवे धावडे गावाचे माजी उपसरपंच तसेच संजय गांधी निराधार समितीचे सदस्य म्हणून काम केलंय। सामाजिक, शैक्षणिक आणि युवकांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने कार्य केलं असून परिसरातील नागरिकांशी त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे। त्यामुळे त्यांच्या नियुक्तीचे कार्यकर्ते आणि नागरिकांकडून स्वागत करण्यात आलं। नियुक्ती प्रसंगी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी धावडे यांच्यावर विश्वास व्यक्त करत युवक संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची विचारधारा युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावीपणे काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या। नियुक्तीनंतर बोलताना अतुल धावडे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत खडकवासला मतदारसंघातील युवकांना संघटित करण्यासाठी आणि पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। दैनिक आरंभ पर्वाशी संवाद साधला असताना त्यांनी काय म्हटलं जाणून घेऊया। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाने नुकत्याच संघटनात्मक निवडी जाहीर केल्या आहेत। त्यामध्ये खडकवासला विधानसभा युवकची अध्यक्षपदी निवड अतुलप्पा धावडे यांची या ठिकाणी निवड करण्यात आली। आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार। आपण मनपूर्वक आपलं अभिनंदन। धन्यवाद, थँक्यू। कसं पाहताय पक्षाने तुमच्यावर एक मोठी जबाबदारी दिली? या ठिकाणी गेली 20 वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सक्रियपणे काम करतोय आणि हे करत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार नेहमीच मी आपल्या उराशी बाळगून काम करत आलोय। याच्यामध्ये आदरणीय सुप्रियाताई सुळे, त्याचबरोबर आमच्या शहराचे अध्यक्ष श्रीकांतजी पाटील साहेब, त्याचबरोबर युवकचे शहराध्यक्ष किशोरजी कांबळे, त्याचबरोबर आमचे ग्रामीणचे अध्यक्ष आदरणीय त्र्यंबक मोकाशी, नगरसेवक आदरणीय काकासाहेब चव्हाण, त्याचबरोबर नगरसेविका सौभाग्यवती अनिताताई इंगळे, त्याचबरोबर पक्षामध्ये सर्वच काम करणारे ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते आणि युवक यांना बरोबर घेऊन नेहमीच आजपर्यंत मी चांगल्या पद्धतीने सक्रिय पक्षाचं काम करत आलेलो आहे। समाजामध्ये मी कोंडवे धावडे गावचा उपसरपंच असताना सामाजिक प्रश्नांची मला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी जाण असल्यामुळं, अनुभव असल्यामुळं आज पक्षानं माझी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून, युवक अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे। तरी या ठिकाणी पक्षाचं युवक अध्यक्ष म्हणून मी सक्रिय त्या ठिकाणी काम करणार आहे आणि हे करत असताना समाजामध्ये असणारे विविध प्रश्न, त्यामध्ये महिलांवरील अत्याचार असतील, बालकांवरील अत्याचार असतील किंवा समाजातील अंध, अपंग, निराधार हे घटक असतील, त्यांना बरोबर त्यांच्या अनेक प्रश्नांमध्ये मी सक्रिय सहभागी होऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही युवकांना एकत्र करून युवकांचं संघटन करून त्या ठिकाणी ज्या सरकारमध्ये आज आपण पाहतोय, सरकारने त्या ठिकाणी अनेक ठिकाणी दुर्लक्ष करण्याचं काम सुरू आहे। त्यामध्ये कोयता गँग आपण पाहतोय किती मोठ्या प्रमाणावरती खून, दरोडे आणि या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतील, त्या ठिकाणी ड्रग्ज सारखा एवढा मोठा प्रश्न असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणावर या पुणे शहरामध्ये ड्रग्जच्या केसेस आपण पाहतोय, तर त्या देखील सोडवण्यामध्ये युवकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी वेळोवेळी आम्ही आंदोलनं उभी करणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी आम्हाला गरज वाटेल त्या ठिकाणी पक्षाची भूमिका ही कणखरपणे आम्ही घेण्यासाठी पुढाकार घेणार आहोत। आपण आता या निवडीकडे पाहताना 2029 शिवाय आता निवडणूक नाही, तर आता या 3 वर्षामध्ये तुम्ही कशा प्रकारे काम करणार? या ठिकाणी आम्ही फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कधी काम केलेलं नाहीये। समाजामध्ये अनेक प्रश्न आवासून उभे आहेत, त्यामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न असेल, आज आपण पाहतोय नीट सारखी परीक्षा, या ठिकाणी लाखो त्या ठिकाणी विद्यार्थी नीटची परीक्षा देत होते, त्यांनी भरपूर त्या ठिकाणी अभ्यास केला होता, परंतु नीटचा पेपर फुटल्यामुळे त्या ठिकाणी आज आपण पाहतोय विद्यार्थ्यांची काय अवस्था आहे। अनेक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत। कालच पुण्यामध्ये आज आपण पाहतोय 18 लोक त्या ठिकाणी विषारी दारू त्या ठिकाणी पेल्यामुळं
आज विषारी दारूचा प्रश्न एवढा मोठा पुण्यामध्ये गंभीर घटना ही घडलेली आहे. त्या ठिकाणी आज 18 लोक मृत्युमुखी पडलेली आहेत. त्यामुळे जिथे जिथं कुठं जे काही बेकायदेशीर गोष्टी घडतायत आणि अशा प्रकार ज्या ज्या ठिकाणी सुरू आहेत त्या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी आंदोलनं करून सरकारला त्या ठिकाणी धारेवर धरण्याचं काम नक्कीच करणार आहोत. आता खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचंही प्राबल्य आहे. भाजपचं जरी प्राबल्य असलं तरी त्या ठिकाणी आमचे सुद्धा उमेदवार आज या खडकवासला मतदारसंघामध्ये आमच्या अनिताताई इंगळे असतील, काकासाहेब चव्हाण असतील, हे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चांगल्या मतांनी निवडून आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते या ठिकाणी काम करतायत. तुमचा संकल्प काय तुमचा? आमचा संकल्प या ठिकाणी युवकांची चांगल्या पद्धतीने आम्ही संघटना उभी करू आणि सरकार ज्या ज्या ठिकाणी कमी पडतंय, ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्या ठिकाणी नागरिकांना न्याय देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी संघटन मोठ्या प्रमाणावर वाढवणार आहे. आरंभ पर्वासाठी पुणे लक्ष्मण साबळे. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.